लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर यांच्या वतीने राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे आयोजित करण्यात आलेला 10वी-12वी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच जेनेरिक आधारचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना करिअर, उद्योजकता, नवकल्पना आणि यशस्वी भविष्यासंदर्भात प्रेरणादायी मार्गदर्शन केले। या सोहळ्याला ठाणे शहरासह परिसरातील हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला आहे। या सोहळ्यामध्ये 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आलाय। विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमादरम्यान लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 8 लॅपटॉप, 16 टॅबलेट बक्षीस स्वरूपामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत। तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू प्रदान करण्यात आली आहे। प्रदान करते वक्त अगर आप भी मंच पर मौजूद रहे तो ज्यादा बेहतर होगा। तन्वी राकेश मोडसिंग आल्यात का? मगाशी हात वर केला होता की यांनी? तन्वी राकेश मोडसिंग, देवश्री महेंद्र मापराळकर या। चारच झाले। तन्वी राकेश मोडसिंग आल्यात का? कुठे आहेत? नाही, ती वेगळी आहे। तन्वी राकेश मोडसिंग नसेल तर कॅन्सल करायला आणि पुढे द्यायला। मेहक बेग नाही आहेत। मंसूरी मोहम्मद इस्माइल नदीम आइए। ही मुलगी बघा। कोमल नरेश चांदे या। कोमल चांदेची चांदी झाली आहेत। आता लॅपटॉप आहे त्याच्यानंतर स्वराली राजेश पाटील, शेख अशरफ अकबर, एकता एकनाथ पवार। आधार कार्ड आणलं का तुम्ही? या। स्टुडंट आलेले नाहीत, गावी गेलेले आहेत, त्यांचे वडील आलेत। या। एकता एकनाथ पवार, त्यांचा आधार कार्ड चेक करावं आणि द्यावं। शेख अशरफ अकबर, इनका नाम लिया था, उन्होंने हाथ भी दिखाया। मुल्ला सर ने यहाँ पे डिसीजन ले लिया। तटकरे साहेबांची सूचना आहे आणि अर्जुन शेट्टी सूचना आहे। तटकरे साहेबांची आणि अर्जुन सरांच्या सूचनेचा मान राखून नजीब मुल्लाजींनी हा डिसिजन घेतला की ज्या मुलीनं हे पारितोषिक पुन्हा एकदा देऊ केलं, तिला आपण आपल्याकडून हे पारितोषिक देऊयात। कारण नावात थोडीशी गफलत झाली होती, पण तरी सुद्धा तिची ऐकण्यात चूक झाली, पण तिचा डिसरिस्पेक्ट करणं आपल्याला योग्य वाटत नाही। त्यामुळे आपण तिला हा सन्मान देणार आहोत आणि तो तिने स्वीकारावा अशी मी तिला विनंती करतो। या ठिकाणी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना विनंती आहे, जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांच्या इथे बॉक्स ठेवलेले आहेत, ते बॉक्स कोणत्याही पक्षाचे का असेना त्यांचे डोळे पाणावले जातात। कारण दादांनी अवघ्या महाराष्ट्राला एक शिकवण शिकवली की देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतर। इसका कभी पेट नहीं भरता और जो बांट कर खाता है वो कभी भूखा नहीं रहता। पण किमान माणूस होऊन जगावा आणि हीच शिकवण तुम्हा सगळ्यांना देऊ करणाऱ्या दादांचे अतिशय जिवलग, ज्यांनी